हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण गावठी अळूच्या पानांची अळूवडी करणार आहोत। तर चला त्यासाठी सुरुवात करूयात। त्यासाठी हे बघा, अळूची पानं घेतलेली आहेत। ही जरा गावठी असल्यामुळे ही थोडीशी मोठी असतात, तर त्याची ही सगळ्या शिरावरच्या असतात ना, त्या आपण चाकूने कट करून घ्यायच्या आहेत आणि ह्या एखाद्या लाटण्याने व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून लाटून घेतल्या ना की त्या मऊ पडतात, म्हणून त्या आपल्याला फोल्ड करायला वगैरे व्यवस्थित इझिली जमून जातं। म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थित लाटण्याने लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत। आणि हे बघा, हे मोठे असल्यामुळे ना हा प्लॅटफॉर्मवरच करायचे आहेत। किचनचा प्लॅटफॉर्म छान पुसून धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याच्यावर करायला सोपं पडेल किंवा हे स्वच्छ राहील। हे बघा, हे सगळं आपण ह्याच्याच लाटून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने चांगल्या 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। आता हे बघा, धुवून घेतलेले आहेत हे। आता एक भांडं घ्यायचं आहे पसरट, आणि त्यामध्ये आपल्याला जितक्या पानांना अंदाजे लागेल पीठ, तितकं पीठ घ्यायचं आहे। साधारणतः मी 200 ते 250 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे चण्याचं। तर हे बघा, हे घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाने खूप खुसखुशीतपणा थोडा येतो, म्हणून तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आणि 1 चमचा ओवा चांगला छान क्रश करून टाकायचा आहे। आणि चवीनुसार नमक टाकायचं, हळद टाकायची आहे अर्धा चमचा, आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे, आणि 1 चमचाभर असं सफेद तीळ टाकायचे आहे। आता यासाठी आपण एक मसाला करणार आहोत। तर एक 7-8 मिरच्या घ्यायच्या आहेत, आणि कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या आहेत मुठभर, आणि अद्रक घ्यायचं आहे, आणि लसणाची पाकळ्या घ्यायच्या आहेत। तर त्याही बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरला। आता हे बघा, थोडं बारीक झालेलं नाही, अजून एकदा बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक परत केलेलं आहे। आता हा मसाला या पिठामध्ये टाकून घेऊयात। या मसाल्याने खूप छान चव येते, आणि लसणाच्या काड्यांचा एक स्मेल छान येतो। तर हे बघा, आणि मुठभर अशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं आहे, आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून जे भांड्यामध्ये जो मसाला चिटकलेला असतो तो याच्यामध्ये येऊन जाईल। हे बघा, अशा पद्धतीने इतकं पातळ करायचं आहे। आता हे बघा, एक पान घ्यायचं आहे, आणि हे बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत, वरच्या बाजू। खूप जरा हे मोठंच आहे, त्यामुळे हे जरा फोल्ड करून घेतलेलं आहे। आता हे बघा, सगळ्या व्यवस्थित पानाला पीठ असं लावून घ्यायचं आहे। पीठ लावून झालं की दुसरंही पान असं वरती टाकायचं आहे, आणि त्यालाही व्यवस्थित असं सगळीकडं पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, हे बॅटर सगळीकडं लावायचं आहे व्यवस्थित असं। आता त्याच्यावर अजून दुसरं पान टाकायचं आहे। हे बघा, अशा लेअरवर लेअर टाकायचे आहेत, पानावर पानं टाकायची आहेत, आणि व्यवस्थित अशी सगळ्या पानाला लागेल असं व्यवस्थित सगळीकडे पसरून पीठ घ्यायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे। हे बघा, आणि आता ही खालची बाजू अशी फोल्ड करायची आहे, आणि व्यवस्थित असं त्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे। आता हे बघा, साईडच्या पण बाजू अशा फोल्ड करायच्या आहे, आणि त्यालाही छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। हे थोडं मोठं आहे ना, त्याच्यामुळे थोडं असं फोल्ड करून घ्यायचं आहे। जर छोटे असेल तर फोल्ड करायची काही गरज नाही। हे बघा, अशा पद्धतीने हे चांगले फोल्ड करून व्यवस्थित असं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे। एका साईडला आपण पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी तिकडं गरम होतं आहे। हे आपलं हे रोल होतोय तितक्यात पाणी गरम झालेलं आहे। आता हे बघा, पाणी झालेलं आहे गरम, तर आपण ह्याच्यामध्ये हा रोल ठेवून देऊयात। चांगलं पाणी उकळतं करायचं आहे। बघा, हा रोल आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यावर झाकून आता दोन्ही रोल ठेवायचे, आणि झाकण ठेवून कमीत कमी 15 ते 20 मिनटं असं गॅसवर ठेवून द्यायचं आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे। आता हे बघा, झालेलं आहे। आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। थंड, हे बघा, झालेलं आहे थंड। हे छान रोल 15-20 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत। आता हे बघा, हे बाहेर काढून घेतलेले आहेत, थंड झालेले आहेत। आता आपण हे कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने
हे कट करूया. आता हे आपण कट करणार आहोत तितक्या तिकडं तेलही गरम करायला ठेवायचं आहे. हे बघा आता आपण कट करायचं आहे. तिकडं तेलही गरम होते, आपल्या इकडं कट पण करून होत आहे. हे बघा. आता तुम्हाला ज्या पातळ हवे तर पातळ करायचे आहेत, जाड हवे तर जाड काढायचे. तुम्हाला जसं स्लाईस करायचे असतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा मी जास्त जाड पण नाही, मीडियम साईजच्या ह्या स्लाईस केलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीच्या. चवीला तर अप्रतिम झाल्या होत्या. हे बघा आता तेल गरम झालेलं आहे. आता व्यवस्थित अशा तळून काढायच्या आहेत. छान असं मीडियम गॅसवर छान खुरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत या वड्या. हे बघा करायला अतिशय सोप्या आहेत. तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा की कशा झालेल्या आहेत. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि कशा झाल्यात त्या मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा अशा व्यवस्थित मीडियम गॅसवर, जास्त मोठा नाही करायच्या कारण बाहेरून फक्त तळून जातील, आतून शेकणार नाहीत. हे बघा अशा झालेल्या आहेत ह्या आपल्या वड्या. आता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता. चवीला अप्रतिम झालेल्या आहेत. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.